नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांनी. चालू आहे बघा स्वयंपाक. ताईनं चपात्या केलेल्या बसली होती तर भाजायला. काय भाजू दिना, जेवच म्हणती. तिला जेवायचं तर नको म्हणती मला जेवायला. आणि अजून ह्यांनी गावात गेलं तर ह्यांचा चपात्या नाही, सगळ्यांची झाली जेवण. आम्ही तिघच राहिलो या. मग थांबली ह्यांच्यासाठी तर मला सारखी जेव जेव करून हुंटकाट लावलं हिनं माग. नका बाया मला चहा कालवण केलंयच ना. तिनंच कालवण हे केलं. भात नको म्हणले आज करायला. मग पीठ तेवढं मळून दिलं आणि उन्हाच्या आधीत कापड धुवून आली बघा. त्यामुळे टापरी टकुरीला म्हणताली ही इतक्या लवकर कुठे गेलती टापरी बांधून. बाहेर गेलं का ऊन लागतंयच लवकर आणि उशिरा कशाच तवा. ऊन हे हायच. उजाडलं 7 वाजल्या म्हणलं का ऊन पडलंय. मस्त जूनचा महिना लागलाय पण काय पावसाळा आठवणाच दिसनाच पावसाळा कुठं. पोरांची झाले जेवण. ठेव आलं का आलं. पण पप्पाची अजून आंघोळ करायची. पप्पाचं काहीतरी काम होतं तिकडे गेलतं. म्हणलं आल्यावर आंघोळ करतो मी. करा म्हणलं आल्यावर निवांत. मग कापडं सगळ्यांची धुतले आता त्यांचीच तेवढी राहिले ते अंगावचे कापडं. भांडी तेवढी घासून घ्यायची आता. लय रेंगाळलं म्हणजे काम रेंगाळलं. ते लेकरांच्या बी नशिबानं आज आंघोळ्या लवकर झाल्या आणि पीठ मळलं. देवपूजा केली तशी बाहेर निघली तशी पाणीचं भरलं नाही. पाणी भरा दोघांनी 2 वेळा मोटर चालू केली या. आणि तिथं टप ही हाय भरून ठेवा म्हणलं, कापडाचं भरलं नाही. गेली भरलं तसं धुवून झाली कापडं. मग काय करायचं. झाले त्याच्यापेक्षा चपात्या 2-4 राहिले तरी काय तेवढी कणिक राहिली. तिनं चहा केलता. पालतं एकाच भाऊचं वडील. मग त्यांना चहा केलता म्हणते तुला चहा ठेवला पण बापूच प्यायला. पिऊ दे भरू दे म्हणलं. कुठं चहा वे पिऊन बघा मस्त जिबीला तलप होते. चहा पिऊ वाटतंय. मग हाय आधीच आपल्याला पिताचा त्रास. पुन्हा लगी मळमळतंय, जेवण जात नाही असं होतंय. गाडीत कुठं गेलं का उलट्या होते. त्यापेक्षा नाही पेल्याला जिबीव कंट्रोल ठेवलेला काय वाईट आहे. पण जीभ राहत नाही. मग समोर दिसला का चहा तरी थोडाफार टाळाटाळी करतेच. असला लय चहा झाला म्हणजे मी क्या चहा करायला गेली म्हणजे मी हमकाच चहा पिती बघा. त्यामुळं मी आज बाहेरच निघली बघा पटाक दिशी. कर म्हणलं तिला मग स्वयंपाक. ती बी कंबर दुखते म्हणती या. मग म्हणलं माझी मी वाकून कापड धुते. राहू दे म्हणलं. भाजले लागल्याचं भाजूस तर लागतो की थोडं डाव्याला त्याला दिसायला बी बोलतात. डावकर नाही वा डाव्या हाताने येत नाही. उलताय भक्ती व तास लागायचा उलतोच तर पोरासने आणायच्या ती बघा दप्तर. आज काय करायचं. काल गेल तू बाजारला घ्यायची होती पण त्या आटपाडीत 600 रुपये आणि 500 रुपये दप्तर सांगायला लागली एक. दिघांचे जर आपल्या हाताखालचं वाटतं या तोंडाखालची माणसं आहे ती तोंडामुरची जरा 2-4 रुपये म्हणून बोलून कमी करायला येतात. पण इकडं कसं लय महागडं आहे व आटपाडी मस्त तालुक्याच्या ठिकाणी पण नको वाटतं आम्हाला जायला आटपाडीला. बाजार बिजार किराणा आमचं सगळं ते वाटचाली सगळे आमचं इकडंच आहे दिगंचीला. कोण पाहुणी रावळे आली तर दिगंची तुत्रायची तर तानाय जायचं. फळं सुद्धा काळी 1 डझन केळं बघा 60 रुपयाने डझन केळं आणली. इथं गेलं म्हणजे 40 रुपये 50 रुपये शरद भाऊपाशी भेटतील. आणि 1-2 एक्स्ट्रा अजून खावा. सफरचंद किती महाग आहे ती. गेलं म्हणजे आम्ही दोघं दिसतो का धरा दोघाला एक ह्यांनी एकटं असलं म्हणजे खावा सफरचंद देतात. शेवटी हक्काचं असतंय आपलं. खायचं मोजमाप नसतं या. बरोबर आहे का नाही. भाजीपाल्याला बी मंडईवादी बी गेलं तरी इथं दिगंची ओळखीची आहे ती. तसं बाजारात बी कमी जास्त बोलून करून आणलं पण एखादी चिंगटी व्यापारी असते ती. शेतकरी असतंय गंज पकड एखादा देतंय असं घास करायचं. गवारीला शेंगा नीट करायचं. तर रात्री करील म्हणलं पण कटाळा आला. जरा बसली ह्यांनी एकाच भाऊ ती गप्पा मारत होती. पिवंगा आला का चला म्हणलं लेकरासनी झोपूया म्हणलं. आता झोपली. मग काय करायचं. काल बाजारात आल्यावर ती शेंगा निवडत बसली असती पण ही शेंगदाणं राहिलं असतं फोडायचं. मग 1-2 किलो शेंगदाणं फोडून ठेवलं. लागतंय की अजून फोडायचं. मोकळा येळ घावला का आपलं फोडत बसायचं. ह्यानी तर म्हणते आता कोण माणसं आली बसायला केली का आपलं शेंगा पाठीभर आणायच्या बसायचं तेवढं शेंगाला शेंग फोडून निघती या. तसं असतंय का माणसं म्हणते मुद्दाम आम्ही आले म्हणून कुष्टा काढायला लागली ती. काल वगैरे आजी होती बरं का. पण माझं काय असा हेतू नव्हता वगैरे आजीनं फोडायला. कारण शेंगदाणं संपलं होतं घरातलं म्हणून मी लेकरासनी म्हणलं आणा शेंगा घेऊ द्या फोडून म्हणलं. काय झालंय गुडल्या हो गुडल्या एकच राहिले जेवायचं. सगळी गेलेली जेवण करून का ताट एकानं सुद्धा जेवल्याला ताटच चाललं नाही. मी खाता येईल. मोटरा चालू करते ती
हिरीची मोटर चालू करू, बोरची करू, आणि त्याला आपली चांगली आंघोळ्या करते ती. किती बी पाणी घ्या, पाईपाच्याच खाली उभा राहते ती. पण बोरच्या पाण्यानं आंघोळ्या कर ना का र, काय होतंय बोरच्या पाण्यानं केस गळते ती. विहिरीच्या पाण्यानं पहिल्यापासून आम्ही लोकांच्या टेवा बघायला जायचो, आमच्या बापाच्या टीव्ही नव्हते तिथं मकाची कणस सोलायला लावायचे, असं ते मोठं टाकायचे सोलायला. अगं तुला काय सांगते, काल नाही का तुला सांगितलं, आमचं अण्णा होतं का ना सालानं, तिथं टीव्ही बघायला जायचे. त्यांच्या बी घरच्या शेंगा होत्या, अशी पाटी भरून आणून ठेवायची. मग आमची आई अण्णा सगळे जायचे टीव्ही बघायला. गडी माणसं काय नव्हती फोडत बरं का, पण आमची आई ही फोडू लागायची शेंगा. ते टीव्ही बघायला बसलं का बरोबर पाटी भरून आणते. माणूस मग मोकळं बसतंय का, फोडतंयच की. असं आता काय बसून तर आपण तर काय वाढतंय का म्हणा, पण लागायचं करू. आम्ही बी बारकं होतो मस्त, आमचा बाप सालानी होता, त्यांच्या झाडासने पाणी घालायचं, हे करायचं काम. आम्हाला म्हणून कधी ती वाईट म्हणली नाही, ती कधी घास सोडून बी खात नव्हती बरं का. पण सालाच्या गाड्याची लेकरं आहे ती, ह्यांना कुठं द्यावं, कधी बी नावाजू नका काय घास आणू द्या. आम्हाला सोडून कधी खात नव्हती, चांगली होती. मालक बघा ती चांगली होती. मी अजून नाव घेते, मी माझ्या लग्नाची स्टोरी सांगितली का नाही, त्यात त्यांचं नाव सुद्धा घेतलंय मी. त्यांनी लग्नात मला काय गिफ्ट दिलं, काय सगळं सांगितलं. माझ्या आईबापांनी सट संसार घेतला नाही, पण त्यांनी मला ड्रेसिंग टेबल दिलं. तर ते आमचं पहिलं सारवायचं हे घर होतं, त्याच्यामुळं खाल्लं ना, वाळवीनं खाल्लं बघा, ते खराब झालं. मग हे आता भावानं वास्तूक शांतीला दिले. तर लेकरांनी त्याचा दरवाजा काढलाय बघलेला, ते ठेवलाय बरं का तसाच. ते एकदा गेलं बघला म्हणजे जातं, या फर्निचरवाला बुरवून आणून ते नीटनेटकं करायचं. ते बसवून घेतलं का दाव्यानं बांधूनच टाकायचं, ना उघडा यायचंच, असंच करून टाकायचं. आणि लेकरं काय करते ती, ह्यांनी मी घरात नसलो का घराचा धिंगाणा करून सोडते ते. पावडर नास, कुठं लाले नास, कुठं काय कर, कांबूर नाहीच काटून टाक, कुठं साड्या घे नेसत बस, असलं पुरींची काम आहे. असं बारका गॅसवर ठेवलाय, पण त्याच्यावर चपात्या पटापटा भाजते ते. त्याला ती मध्ये पुंगळी बसवून घेतली काय ती मोठी, त्याच्यामुळं माझ्या नवऱ्याला भुका लागल्या, तेव्हा काय डोरलं पालतं पडले, दिसलं का. या म्हणावं करा आंघोळ, जेवा. आज लवकर झाले ते जेवण भाऊजीची अन्नाचं. लावा की शॅम्पून डोकं धुतलंय का तू? तुम्ही ध्यानात ठेवा, पूर्वी न केस आंघोळ्या कर ना का हॉलच्या पाण्यानं, हिरीच्या पाण्यानं करायचं. जर हिरीची मोटर चालू करणार तर बाथरूमला आंघोळ करायचं, पाणी घेऊन तिथलं, त्यात हिरीत पाणी भरतो तिथं. केस गळते ती पुरी ठुरींची, काय करायचंय. केस आहे तिथं सगळं आहे, बरोबर आहे का नाही. माझी मध्ये पाक केस गळली होती बघा. आता जरा ती मध्ये मी गेली नव्हती मी मामाच्या तिकडं, त्याच्यामुळं मग त्यांच्यात हिरीचं पाणी, त्या बोरचं पाणी होतं, त्या बोरच्या पाण्यानं सगळी माझी केस गळायला झालती. असं केलं का असं बुंजकं निघायचं केसाचं, त्याच्यामुळं हे होतंय रे. काय करायचं, आपल्या शरीराची काळजी पण आपणच घेतली पाहिजे. मग मानून म्हणताय जाऊ दे मरू दे, 2-2 रोज अशी केस नाही तर बरं का, पण ती गळायला लागली म्हणजे लय वाईट वाटतं या. केस गळायला लागली ही तर मला काही मोठाला चटा उठला, जरा झालाय फिकट. सुलेमान दादाची क्रीम घेतली होती तेव्हापासून, ती क्रीम आहे पण ती साबण संपलाय म्हणून ती क्रीम पण लावत नाही. त्या साबणानं तोंड धुवूनच ती क्रीम लावायला लागते. जाऊ द्या मरू द्या, आता तो तोंड डागानं गच्च भरू द्या, नाही तर काय करू द्या. काय चाललंय त्या गप्पा कोणाच्या आता. आव करा की आंघोळ करा. वगैरे आजीला दिलाय मी खोऱ्यावर. जुना खोरावर होता, इथं नव्हता. खात भराय मागाय आल्यावर मग मी दिला. मग भाऊजी बी होतं तिथं, भाऊजी काय म्हणले नाही तर भिजवायचं आहे काय. जाऊ द्या, चला झालाय स्वयंपाक, जेवा या. झाले शेवटची चपाती राहिली बघा, त्यात एक चपातीच करते ताई तेवढ्यात. ताईच्या चपात्या माझ्यापेक्षा बी लई मोठ्या असतात, दांडग्या चपात्या करून आपले उरकून घेते या. जाडजूड चपात्या करते मी मोठ्या लाट. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, या तोपर्यंत जेवायला. बाय बाय.